बारामती नगरपालिका आणि माळेगावच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. तसं पाहिलं तर ही एका नगरपालिकेची निवडणूक आहे, पण ही नगरपालिका बारामतीची आहे. आता या मेळाव्यातनं बोलत असताना अजित पवारांनी विधान केलं. ते म्हणाले की माझं पण साहेबांवर प्रेम आहेच ना. पार्थ पवारांचं घोटाळ्यात नाव येणं, भाजपनंच अजित पवारांची विकेट काढल्याची चर्चा होणं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेकडनं पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवारांना नायुतीचा प्रस्ताव दिल्याची बातमी येणं आणि यानंतर अजितदादांनी माझं देखील साहेबांवर प्रेम आहे ना असं म्हणणं, अर्थात यापूर्वी 2 ते 3 महिन्यांपूर्वीच आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या शरद पवार आणि अजितदादा एकत्र लढतील असं सांगितलं होतं. असं होताना देखील दिसतंय. एकामागे एक नगरपालिकांची नावं समोर येत आहेत जिथं पवार एकत्र लढतील असं म्हटलं जातंय. पण ही गोष्ट इतक्या पुरतीच मर्यादित असेल का? विशेष करून ज्या टप्प्यावर अजितदादांनी यांनी शरद पवारांसोबत जुळून घेण्याचं राजकारण सुरू केलं, त्याच टप्प्यावर पार्थ पवारांचं घोटाळ्यात नाव येणं, अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी येणं आणि या गोष्टी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या युतीपुरत्या टिकून राहतील की ही युती पुन्हा एक पक्ष या दिशेनं जाईल? मुळातच साहेबांवर अजित पवारांचं प्रेम अचानक का वाढलं? ही भाजपनं दणका दिल्यानंतर झालेली उपरती आहे की अजित पवार यातनं वेगळी खेळी करू पाहतायत? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. आता सगळ्यात आधी बारामतीतल्या सभेमध्ये अजित पवारांनी नेमकं काय म्हणाले ते समजून घेऊयात. तर अजित पवारांचं भाषण हे आगामी इलेक्शनमध्ये शरद पवारांसोबत जुळून घेण्यासाठीच चाललं होतं. अशातच लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनचा दाखला देणारी एका कार्यकर्त्याची चिठ्ठी अजितदादांकडे आली. त्या चिठ्ठीवरती बोलताना अजितदादा म्हणाले की खासदार केला असं झालं, आमदार केला तसं झालं, मला असलं काही सांगू नका. एका बाजूला आदरणीय पवार साहेब आणि एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या समोर प्रश्न हा उभा राहणारच ना. का तर काहीच प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे. माझं पण साहेबांवर प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली, मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच कारणीभूत आहेत ना, हे कसं आपल्याला विसरता येईल? थोडक्यात काय तर बारामती, माळेगाव आणि पुणे जिल्हा परिषद जिथं शक्य होईल तिथं अजितदादांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सोडणार आहे, महानगरपालिकेत युती करणार आहे, हे जवळपास स्पष्ट आहे. जे काही मतभेद हे मागच्या 2 ते 3 निवडणुकीत झाले असतील ते विसरून एकत्र या असंच ते सांगायला लागलेत. आता येतो आपला मूळ मुद्दा, तो म्हणजे अजित पवारांना पवारसाहेबांवरच्या प्रेमाची आत्ताच उपरती का झाली आहे? तर याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे भाजपनं दिलेला दणका. कोणीही कितीही दावे केले तरी भाजपनंच पार्थ पवारांचं हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे, हा पहिल्या दिवसापासूनच दावा राहिलेला दिसतो. अमित शहांनी कुबड्या दूर करा हे विधान करणं असेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं भाजप सोडून कुणासोबतही युती करा असा मेसेज मिळणं असेल, या 2 गोष्टी पार्थ पवारांचा घोटाळा बाहेर पडण्याच्या टायमिंगला घडलेल्या दिसतात. त्यामुळंच भाजपनेच हा घोटाळा बाहेर काढला असे आरोप भाजपवरती होत आहेत. आता यात भाजप आहे की नाही आहे हा नंतरचा प्रश्न आहे. त्यापूर्वीचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कधी ना कधी अजितदादा भरडले जाणार. भाजप एक हाती सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असताना दिसतंय. त्या दिशेनं अजितदादांचे जुने नेते फोडण्याचा प्रयोग काही दिवसांपूर्वी सोलापुरात करण्यात आला. दुसरीकडे संग्राम तोपटे यांच्यासारख्या नेत्यांना बळ देत भाजप अजितदादांभोवती रिंगण नवळतंय अशा चर्चा होत आहेत. थोडक्यात पार्थ पवारांचा घोटाळा हा एक इव्हेंट झाला. मुद्दा म्हणजे भाजपच्या भरोशावर राहून अजितदादांना आपलं राजकारण करता येणार नाहीये. भाजपच्या जात्यात कधी ना कधी भरडले जाणार याची जाणीव अजित पवारांना देखील आहे. पण आजची वेळ मारणं ही अजित पवारांच्या राजकारणाची शैली राहिलेली आहे. पर्यायानं एकनाथ शिंदे भरडले जात असल्याचं दिसून सुद्धा अजितदादांनी विशेष असे प्रयत्न केल्यात असं दिसत नव्हतं. पार्थ पवारांच्या प्रकरणानंतर मात्र अजितदादांना आता भरडले जाण्याची जाणीव झाल्याचं दिसतंय. ही वेळ कधी येऊ शकते याची जाणीव आता अजित पवारांना झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांची सगळी मदार त्यांचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. फडणवीसांची साथ आपल्याला असल्यानं आपण भरडले जाणार नाही असं अजितदादांना वाटत असावं. पण केंद्रानं मनावर घेतलं तर फडणवीस सुद्धा अधिकचं असं काही करू शकणार नाही, त्याची जाणीव सुद्धा या प्रकरणामुळे दादांना झालेली आहे. थोडक्यात भाजपच्या या दणक्यातनं अजितदादा तात्पुरते बाहेर पडतील, पण भाजपला भविष्यात कंट्रोलमध्ये ठेवायचं असल्यास आपल्याकडे अन्य पर्याय आहे हे दाखवणं अजित पवारांसमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. आता या पर्यायात शरद पवार यांच्याशिवाय दुसरं तुल्यबळ नाव कोणतंच नसणार. एक तर शरद पवारांसोबत जुळून घेणं नैसर्गिक युतीत येतं. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची जवळीक अजितदादांना भाजप विरोधात प्रोटेक्शन देऊ शकते. तिसरं म्हणजे शरद पवारांचा केंद्रातला हस्तक्षेपाचं राजकारण आजही ताकद ठेवून आहे. त्यामुळे भाजप कोणत्याही स्वरूपात शरद पवारांचा हस्तक्षेप वाढू नये म्हणून अजितदादांना सॉफ्ट कॉर्नर देताना दिसू शकतं. थोडक्यात भाजपनं धक्का देण्यापासून रोखायचं असेल तर आपल्याकडे शरद पवारांचा पर्याय कायम आहे हे दाखवणं अजितदादांना क्रमप्राप्त आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतनं अजित पवार तेच दाखवण्याचा प्रयत्न करायला लागलेत असं म्हणता येतं.
आता अजित पवार दुसरी खेळी खेळताना दिसतात. ती पक्ष पातळीवरची आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत आज अजित पवारांचा गट कमी आणि भाजपचा गट अधिक सक्रिय असल्याचं सांगण्यात येतं. अर्थात ही गोष्ट फक्त चर्चेपुरती राहिलेली नाहीये असाही दावा केला जातो की आता अजितदादांना सुद्धा त्यांचे नेते जुमानत नाहीयेत. छगन भुजबळ हे धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांनी स्वतःचा सुभा हाकण्याची तयारी केलेलीच आहे. पण असे नेते सुद्धा आहेत ज्यांचा भाजपकडे जास्त कल असल्याचं दिसून येतं. यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचं नाव घेतलं जातं. हे दोन्ही नेते अजित पवारांना देखील जुमानत नाहीयेत. ते अजित पवारांपेक्षा भाजपचं हित अधिक पाहतात असे आरोप अनेक जण करताना दिसतात. अर्थात भाजपला पूरक असणाऱ्या नेत्यांना पवारांसोबत पुन्हा जोडून घेणं कधीच नको आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा या शरद पवारांमुळे मर्यादित राहिल्या होत्या. भाजप त्या पूर्ण करू शकतो आणि अजित पवार त्यासाठी माध्यम म्हणून काम करतील असं राजकारण या नेत्यांचं असल्याचं दिसतंय. अर्थात हे राजकारण मोठं होत असून अजितदादांच्या हातनं कंट्रोल सुटत असल्याचं बोललं जातंय. पार्थ पवारांच्या फाईल सुद्धा योग्य ठिकाणी पोहोचवण्यात काही घरचीच मंडळी असल्याची चर्चा देखील यामुळेच होताना दिसते. अर्थात खरं काय खोटं काय हे समोर येणं अशक्य आहे. पण भाजपला प्रो असणाऱ्या नेत्यांना शरद पवारांचा हस्तक्षेप पुन्हा नको आहे आणि त्यासाठी ते अजितदादांवर दबाव आणतायत असं सांगण्यात येतं. इकडं अजित पवार मात्र वेळ पडल्यानंतर पवार म्हणूनच विचार करताना दिसतात. अर्थात पवार म्हणून विचार करताना पवार कुटुंबाचं हित ही प्रायोरिटी असते हे आपल्याला अनेकदा दिसून आलेलं आहे. आपले कनिष्ठ नेते आपल्यापेक्षा वरचढ ठरू नयेत याची काळजी अजितदादांना घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी कधीही आपण शरद पवारांना सोबत घेऊन तुम्हाला चेकमेट करू शकतो याची जाणीव पवार म्हणून अजित पवारांना घ्यावी लागणार आहे. पक्षांतर्गत नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा शरद पवारांचा पर्याय आपल्यासमोर आहे हे अजित पवार अशा विधानांमधनं दाखवू लागलेत असं म्हणायला स्कोप राहतो. तो यामुळंच. आता ही झाली दोन महत्त्वाची कारणं. पण शरद पवार गटात तरी अजित पवारांसोबत जुळून घेण्याचं राजकारण करणारी मंडळी आहेत का हे पाहावं लागतं. खरं तर अजित पवार हे सोडून गेल्यानंतर राजकीय स्पेस आपल्याला शरद पवारांच्या पक्षात मिळू शकते या विचारात शरद पवार गटातले नेते सुद्धा राजकारण करताना दिसतात. या नेत्यांचा ह्यांचा हस्तक्षेप शरद पवारांना अडचणीचं ठरत असल्याचं बोललं जातं. मग अशा वेळी अजित पवारांसोबत जुळून घेण्याची भाषा या नेत्यांचं नियंत्रणात ठेवू शकते. थोडक्यात अजित पवारांची शरद पवारांना सोबत जुळून घेण्याची भाषा म्हणजे शरद पवारांच्याच राजकारणाचा दुसरा अंक दिसतो. ज्याप्रमाणे शरद पवारांनी काँग्रेससोबत युतीत असताना भाजपसोबतच्या चर्चा कायम ठेवत काँग्रेसला नियंत्रणात आणलं, तीच गोष्ट अजित पवार शरद पवारांसोबतच्या युतीची शक्यता कायम ठेवून करताना दिसतात. थोडक्यात याचा अर्थ दोन्ही पक्ष लगेच एकत्र येतील, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड दिसेल असं म्हणता येत नाही. पण किमान शरद पवार सक्रियपणे राजकारणात आहेत तोपर्यंत तरी हे दोन्ही नेते आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो याची जाणीव करून देत आपापल्या हिताचं राजकारण करण्यात यशस्वी होतील असंच आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? साहेबांवरती अचानकपणे अजितदादांचं प्रेम येणं यामागं नेमकं कोणतं राजकारण असू शकतं? अजित पवार आणि शरद पवार हे खरंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित लढतील का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी नेमका मुद्दा कायला सबस्क्राईब करा.